भारताच्या रेल्वे इतिहासातील महत्त्वाचा दिवस असलेल्या 16 एप्रिल निमित्त इंडियन रेल्वेचा 173वा वाढदिवस ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणे या मार्गावरती धावली होती। त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्ताने सकाळी रेल्वे स्थानक परिसरात विशेष कार्यक्रम पार पडला। रेल्वेच्या जुन्या इंजिनाजवळ केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। तसेच रेल्वेच्या इतिहासाची माहिती नागरिकांना देण्यात आली होती। या कार्यक्रमात रेल्वे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी संघटनांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय रेल्वेच्या 173 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाचा गौरव करत रेल्वे सेवेमुळे देशाच्या औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळाल्याचे सांगितलं होतं। तसेच भविष्यात प्रवाशांना अधिक सुरक्षित, जलद आणि आधुनिक सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याचंही नमूद करण्यात आलं होतं। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, रेल्वे प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख, इतर पदाधिकारी, मान्यवर यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्राची, मुंबईची म्हणा किंवा ठाण्याची आणि लाखो प्रवासी इथून प्रवास करत असतात आणि त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो आणि कामानिमित्त ये जा करत असतात। त्याचबरोबर आज लोकल चालू केले ते नाना शंकर शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खरी पायाभरणी रेल्वेची केली आणि त्यातूनच हा संकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि पुऱ्या भारतामध्ये 1 नंबर उत्पन्नाचं हे संस्थ आहे आणि हे महाराष्ट्र रेल्वे आणि कोकण रेल्वे असेल आणि ही मुंबई ठाणे भारतीय रेल्वे येत आहे आणि एक आर्थिक कणा आहे हा आपल्या भारत देशाचा। खूप गर्वाची भावना आहे, खूपच उत्साह सगळ्यांच्या, इतका उत्साह केक अगदी युनिफॉर्मवर आलाय, अगदी एवढा उत्साह झालाय। नक्कीच छान वाटतंय आणि 173 वर्ष झाली आपलं ठाणं, त्याच्यामध्ये पहिली जी रेल्वे सुरू झाली त्याच्यामध्ये ठाणं हे नाव आहे हे ऐकूनच आपल्याला सर्वांना, सगळ्याच ठाणेकरांना, प्रवाशांना, जे काम करणारे कर्मचारी सगळ्यांनाच गर्व होतो याचा आणि खूप छान वाटतं। आता 15 डब्याची लोकल्सची सेवा सुरू करत आहोत, त्याचं खूप जोरदार काम सगळ्याच स्टेशनवर चालू आहे, आपल्या ठाण्याला पण चालू आहे, शिवाय बाकी सगळ्या स्टेशनवर जिकडे 15 डब्याचे प्लॅटफॉर्म्स नाही आहे तिकडे त्याचं वाढवणं काम चालू आहे आणि लवकरच आपण 15 डब्याचे 3 डबे एक्स्ट्रा प्रत्येक गाडीला लागल्यावरती एक आपला जो भार आहे, जो ठाणा, कलवा, मुंब्रा, दिवा ह्या ठिकाणी जो खूप अतिरिक्त भार आपल्याला रोज जाणवतोय तो कमी होण्याची नक्कीच शक्यता आहे। आमच्याकडनं पूर्ण प्रयास चालू असतो, आमचे RPF जवान, आमचे GRP हे सगळे प्रयत्न करत असतात, पण माझं असं म्हणणं आहे की मीडियाने ह्या गोष्टीचा पण प्रसार करावा की बाकीच्या जनतेला तुम्ही सांगावं, तुम्ही आवाहन करावं, तुम्ही समजावा की हे तुमच्यासाठी नाही, दिव्यांग पॅसेंजरसाठी आहे, यात्रींसाठी आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रॅव्हल नाही, हे आपलं सिव्हिक सेन्स असायला पाहिजे, तुमची स्वतःची जबाबदारी पाहिजे की नाही की तुम्ही कोणासाठी ते आहे आणि कोण वापर त्याचा करताय, तर ह्याचं तुम्ही प्रसार जास्तीत जास्त करा। इवन मी म्हणते की जे स्वच्छताबद्दल आपण जे मोहीम काढतो, जसं पखवाडा झाला होता ऑक्टोबरमध्ये, तेव्हा इतकं आपण स्वच्छता हे ते सगळं केलेलं आहे, पण प्रवासी घाण करणारे शेवटी प्रवासीच आहे। म्हणजे मी नेहमी म्हणते की साफ करणारे 7,000 आणि घाण करणारे 10,000, तर कसं काय आपण ते स्वच्छ ठेवू शकतो? त्यामुळे प्रवाशांनी हे स्वतःचं स्टेशन आहे, तुमचंच स्टेशन आहे, तुमच्यासाठी रेल्वे धावते आहे, तुमचं ठाणे शहर आहे, त्याला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हीच योगदान करावं अशी माझी आवाहन वजा विनंती आहे सर्व प्रवाशांना। आपण ह्यासाठी पूर्ण प्रयास करतोच आहोत, GRP वगैरे जसं आपल्याला खबर लागते, कारण की काय प्रत्येक ट्रेनवरती माणूस नाही ठेवता येणार आहे पूर्ण, कारण आपल्याकडे किती जवळजवळ 1800च्या वरती आपल्याकडे सेवा चालू आहे, तर प्रत्येक रेल्वे लोकलवरती आपण ती सेवा नाही देऊ शकत आहे, पण आपण नक्कीच जेव्हाही काही असं घडतंय किंवा आपल्याला सूचना मिळते तर आपण तातडीने त्याच्यावरती कार्यवाही करतो आपण।